नमस्कार, मी हिमाली. मॉन्सून मित्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पाण्याला आपण जीवन म्हणतो खरं, पण त्याचा वापर करताना नेमका आपल्याला याचाच विसर पडतो आणि आपण पाणी वायाही घालवतो. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता पाणी जपून वापरण्याची जाणीव व्हायला हवी. आपल्याला पाणी मिळतं ते पावसाच्या स्वरूपानं, त्यामुळे पावसातलं पाणी साठवून त्याचा योग्य पद्धतीनं वापर करणं हा एक खरं म्हणजे चांगला उपाय आहे पाणी टंचाईवर. त्यामुळेच आज आपण मॉन्सून मित्रमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आर्किटेक्ट आणि पर्यावरण तज्ञ नंदन मुनगेकर. आपण आधी त्यांचं स्वागत करूया. नंदन सर, सर्वप्रथम तुमचं झी24 तासच्या स्टुडिओत स्वागत. नमस्कार. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून देते. नंदन मुनगेकर यांचा बांधकाम क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव आहे. ते एक पर्यावरण तज्ञ आहेत. त्यांना रूफ वॉटर मॅनेजमेंटसाठी 1998 मध्ये पुरस्कार मिळाला. तसंच MN बॅनर्जी इंडस्ट्रियल होम फॉर ब्लाइंडसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट राबवल्याबद्दलही त्यांना पुरस्कार मिळाला. तसंच अनेक प्रकारच्या वास्तू बांधण्यातही त्यांचा हातखंडा आहे. मुनगेकर अँड असोसिएट्सचे ते सध्या प्रोप्रायटर आहेत. तुम्ही सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असेल, शंका असतील तर आम्हाला जरूर विचारा. या चर्चेत सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. आणि आता आपण थेट चर्चेला सुरुवात करूया. रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात आता आपण अधिक जाणून घेऊया. सर्वप्रथम सर, आम्हाला सांगाल की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आहे, काय आहे ही नेमकी संकल्पना? खरं म्हणजे पहिल्यांदा मराठीत त्याचं सांगतो. याला म्हणतात वर्षा जल संधारण. म्हणजे काय, तर जो पाऊस आपल्याला देव देतो, हा जो पाऊस आहे हा जिथे पडतो तिथेच तो थांबवणे, साठवणे, टाकीत साठवणे किंवा जलाशयात साठवणे किंवा जमिनीत मुरवणे आणि पावसाळ्यानंतर तो परत त्याच ठिकाणी परत वापरणे, ह्यालाच वर्षा जलसंधारण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात. बरं, मग हे जे पाणी साठवणं आहे तर किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग जे याला आता आपण म्हणतो, तर याचा काही इतिहास आहे का? पूर्वी कधी या प्रकारचे प्रयोग केले गेले होते का? बापरे, अगदी रामायणापासूनचा इतिहास आहे. बापरे. ज्यावेळी रामाला वनवासात पाठवला होता, त्या दंडकारण्यामध्ये ऋषी अत्री यांची पत्नी अनुसया हिने सीतेला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे वर्षा जलसंधारण शिकवलं, असा रामायणात त्याचं नमूद केलेलं आहे. महाभारतामध्ये आहे. शिवाजी महाराजांचा असा एकही किल्ला सांगा की त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग नाहीये. अगदी प्रतापगडावरती शिवाजी महाराज असताना ज्यावेळी अफजल खानाने त्या प्रतापगडाला वेढा घातला होता त्यावेळी ते 1.5 वर्ष तिथे होते. मग ते कसे काय राहिले? तो तर एकदम टोकावरती आहे. त्या प्रतापगडाच्या किल्ल्यावर सुद्धा वर्षा जलसंधारणाचा प्रयोग करण्यात आलेले आहेत त्यावेळी. त्याच्यानंतर आपले महात्मा गांधी जे तिथे जन्माला आले त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये सुद्धा वर्षा जलसंधारण केलंय की. आणि लास्ट म्हणजे आता आपलं राष्ट्रपती भवन आपल्या राष्ट्रपती जलसंधारण केलेलंच पाणी पितात, कारण ते सगळं अति स्वच्छ आहे आणि त्याच्यामध्ये कोणी काही करू शकणार नाही. त्यामुळे रामायण ते राष्ट्रपती एवढा याचा इतिहास आहे. नक्कीच, म्हणजे पूर्वजांनी वापरलेली पद्धत आपण कुठेतरी विसरतोय, कारण आता फारसं दिसून येत नाही इमारती ज्या नवीन असतात त्या ठिकाणी, आणि कुठेतरी हा वापर केला गेला पाहिजे. आपण अधिक याबद्दल जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी आम्हाला सांगाल की रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी काय शास्त्रीय आधार आहे, काय माहिती आहे शास्त्रीय? आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर घराच्या म्हणजे छपरावरती किंवा जे टेरेस असते आपले, त्या टेरेसवरचं पाणी हे संकलन करणं, ते गाळणं, ते टाकीमध्ये ठेवणं आणि त्याचा पुनर्वापर करणं. म्हणजे टेरेसवरचं पाणी, आता हा टेरेसचा जो सरफेस असतो अतिशय चांगला असतो, नितळ असतो, त्यात स्वच्छ पाणी मिळतं. हा एक प्रकार झाला छतावरती पडणाऱ्या पाण्याचं हार्वेस्टिंग. दुसरं ते जमिनीवरती पाणी पडतं. ज्यावेळी त्यात पाण्याच्या थिंबाचा जमिनीला स्पर्श होतो त्यावेळी जमिनीमध्ये असलेल्या घटकामुळे ते अशुद्ध होण्याचा संभव असतो. आपले ड्रेनेजचे पाईप असतात, इतर अनेक गोष्टी असतात. तर हे पाणी हे वेगळ्या रीतीने साठवलं जातं. हे आपल्या नाल्या त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची जी गटर्स असतात त्यामधनं ते बाजूला घेतलं जातं. नंतर जमिनीची शास्त्रशुद्ध पाहणी करून, भूगर्भाची सुद्धा पाहणी करून हे पाणी कुठे मुरवता येईल, म्हणजे हे पाणी मुरवून, नुसतं मुरवून नाही, ते मुरवून परत काढता आलं पाहिजे पावसाळ्यानंतर. ही कुठे मुरवायचं हे शास्त्रीय पद्धतीने पाहणी करून ते जमिनीमध्ये मुरवलं जातं आणि ते परत काढलं जातं. कारण 4 महिने ते पाऊस पडतो तो आपण एकत्र कुठे साठवू शकतो? जमीनच. त्यामुळे हे जमिनीत साठवून हे परत काढणे, असे हे हार्वेस्टिंगचे 2 प्रकार आहेत. बरं, इथे जसं तुम्ही सांगितलं की पाणी साठवणं, पण पाणी साठवताना काय विशेष काळजी घेतली पाहिजे? कारण एखाद्या ठिकाणी पाणी साठवतोय तर कुठेतरी डासांचाही प्रादुर्भाव होऊ शकतो, कारण असं म्हटलं जातं पाणी जास्त काळ ज्या ठिकाणी साठतं त्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव होतो. त्याबद्दल काय सांगाल? तेव्हा काय काळजी घ्यायला हवी? तुम्हाला याच्यात 2 गोष्टी सांगतो. एक तर आपण आदल्या दिवशी साठवलेलं पाणी परत टाकतो आपल्याकडे. पाणी कधीच शिळ होत नाही.
बरं. त्यामुळे पाणी ही कधीच वेस्ट करता कामा नये. अगदी तुम्ही गंगेचं पाणी आपण आपल्या घरामध्ये एखादा गडू ठेवतो, कोण वाढलं तर ते उघडून मुठात म्हणजे तोंडावर टाकला, ते पाणी सुद्धा तुम्ही तपासा, ती पाणी अशुद्ध कधीच होत नाही. पाणी कधीच अशुद्ध होत नाही. आता हे जे पाणी आपण टाकीमध्ये ठेवतो, एक प्रकार तो सांगितला छपरावरचा, हे टाकीमध्ये बंदिस्त असतं. तसे आपल्या इतर पाण्याच्या टाक्या असतात, पण त्याच्यात काही होतच नाही. दुसरं, आपण ओपन तलावामध्ये वगैरे ठेवलं तर काय होईल, त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडेल, अल्गी फॉर्म होईल आणि ते खराब होतं. परंतु जेव्हा जमिनीमध्ये घालता तर जमिनीमध्ये त्याच्यावर सूर्यप्रकाश, हवा लागण्याचा प्रश्नच नाही, कारण पाणी कधीच दूषित होऊ शकत नाही. बरं, मग इथे आणखीन आम्हाला सांगाल, कारण शहरी भागामध्ये पाण्याचा वापर जास्त असतो किंवा ग्रामीण भागातही शेतीसाठी वगैरे पाणी जास्त लागतं, तर मग या शहर आणि गाव या दोन्ही ठिकाणांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. मग त्या गरजा वेगवेगळ्या असल्यावर रेन हार्वेस्टिंग वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं का या ठिकाणी? काय फरक आहे नेमका? आता शहरामध्ये तुम्ही बघितलं तर छोटेसे प्लॉट्स असतात, दाटीवाटीने असल्या बिल्डिंग असतात. बरोबर. ज्यावेळी जमीन कमी असते त्यावेळी आजकाल बिल्डिंगला लागणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजे पाण्याचे पाईप, नंतर ड्रेनेजचे पाईप, तुमचे टेलिफोनचे पाईप, इलेक्ट्रिकचे पाईप, ह्या सगळ्या सर्व्हिसेस ध्यानात घेऊन छपरावरचं पाणी तुम्ही जर का एखाद्या टाकीमध्ये साठवत असाल तर त्याच्यात लागणारी जागा, ते पाणी त्याच्यामध्ये यायच्या आधी ते आधी फिल्टर केलं पाहिजे. ते फिल्टर, कारण आधी कुठचंही पाणी फिल्टर केल्याशिवाय साठवता येत नाही. त्याच्यामध्ये वापर होतो तुमच्या वाळूचा, की वाळूमुळे सॉलिड्स निघतात, मग होतो कोळशामुळे रंग आणि वास निघतो, त्याच्यानंतर डिसइन्फेक्शन, त्याच्यानंतर ते पाणी साठवलं जातं आणि हे पाणी वापरलं जातं. त्याच्यामध्ये जागा अतिशय कमी असते आणि जसा जमिनीचा उतार असेल त्या उताराचा कल लक्षात घेऊनच कुठे पाणी साठवता येईल आणि हे पाणी परत चढवता येईल का हा विचार करावा लागतो. हा त्याला रूफवरती आणि ते जमिनीमध्ये सोडणार. जमिनीमध्ये पाणी सोडताना जिथे पाणी आपण तिथे आधी जिओलॉजिकली ते बरोबर आहे की नाही जागा, त्या दृष्टीने नंबर 1. नंबर 2, त्याच्यामधलं कुठे ड्रेनेजचे सर्व्हिसेस आहेत का, त्यानंतर का ड्रेनेजच्या पासून ते लांब ठेवलं जातं, कारण ते त्यात मिक्स होऊ नये म्हणून. कारण आपलं कोणतं ड्रेनेजचे चोकअप झालं तर ते त्याच्यामध्ये जाऊन ते अशुद्ध पाणी होईल. त्यामुळे ते तसं न होण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी घेऊन त्याप्रमाणे केलं जातं. अशा प्रकारे शहरात केलं जातं. आता ज्यावेळी आपण ग्रामीण भागात आपल्याला आणखीन एक प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न आलेला आहे प्रेक्षकांचा, आधी आपण तो जाणून घेऊया आणि पुढे चर्चा चालू ठेवूया. जळगाववरून संदीप बोलताय, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार संदीप, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, माझा प्रश्न असा आहे, आपण जे पाणी हे करतो क्लिनिंग रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून, तर ते आपण म्हणजे क्लीन कसं करणार, म्हणजे वापरण्याकरता आपल्याला ऍक्च्युली प्रोसिजर काय त्याची? नक्की मला वाटतं सर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून आपण पाणी साठवतोय तर खरं, पण मात्र ते शुद्ध आहे किंवा नाही, किंवा ते शुद्ध कसं करायचं आणि मुळात ते पाणी कोणकोणत्या गोष्टींसाठी आपण वापरू शकतो, की त्याबद्दल काय सांगाल? आता ज्यावेळी त्यात तुम्हाला 2 प्रकार सांगितले, छपरावरचं पाणी किंवा टेरेस मधलं पाणी. हे पाणी आपण जे आधी घेतो टाकीच्या, घ्यायच्या आधी सर्वप्रथम पहिले 7 दिवस हे टाकीचं पाणी घ्यायचंच नसतं, कारण छतावरती असलेला कचरा, बर्ड ड्रॉपिंग, पानं, काही घाण असते ती 7 दिवस ते सोडून द्यावी लागते. त्याला म्हणतात फर्स्ट फ्लश. 7 दिवसाचं पाणी घ्यायचं. 7 दिवसानंतर ज्यावेळी छत आपलं शुद्ध होतं, क्लीन होतं, त्याच्यानंतर ते पाणी घ्यायचं. पण ते पाणी घेतल्यानंतर सुद्धा प्रथम ते टाकीत साठवायच्या आधी वाळूबंद नेलं जातं. मी आत्ताच बोललो, वाळूबंद काय सॉलिड्स निघतात, म्हणजे काही कडक घट्ट पदार्थ ते अडकून राहतात. त्याच्यानंतर दुसरा फिल्टर असतो तो आपला कोळशाचा असतो. कोळसा काय करतो तर त्या पाण्यातला मधला वास काढून घेतो आणि रंगहीन करतो, म्हणजे अगदी नितळ शुद्ध होतं ते. त्याचा पुढचा डिसइन्फेक्शन, त्याच्यामध्ये लाईम वापरली जाते. लाईममुळे त्याच्यामध्ये असले जंतू असतात, कीटक असतात, ते मरतात आणि हे झाल्यानंतर हे पाणी टाकीमध्ये साठवलं जातं. आणि हे पाणी खरं म्हणजे पावसाच्या छतावरचं पडणारं पाणी हे अक्षरशः त्याच्यासारखं शुद्ध पाणी दुसऱ्या कुठच्या जगात नाहीच आहे. बरं. ज्यावेळी हे जमिनीत पडतं, जमिनीमध्ये असणारे घटक क्षार त्याच्यामध्ये मिसळतात आणि हे मिसळल्यानंतर त्याच्यानंतर हे पाणी आपल्या कॅव्हनमध्ये म्हणजे जमिनीमध्ये असलेल्या एखाद्या पोकळीमध्ये जातं आणि ते आपण ज्यावेळी पावसानंतर काढतो त्यावेळी ते हे पाणी सहसा फिल्ट्रेशन केल्याशिवाय पिऊन. आता बऱ्याच ठिकाणी जिथे अशुद्धता नसते तिथे पिता सुद्धा, परंतु ह्याच्यासाठी प्युरिफिकेशनची व्यवस्थित सोय असावी. आम्ही त्याला हे पाणी सेकंडरी युज करता, म्हणजे धुणे, नंतर साफसफाई करणे आणि सगळ्यात म्हणजे फ्लशिंगला टॉयलेटला 45% पाणी लागतं, तिथे हे पाणी उपयोगी येतं की. त्यामुळे हे जर का आपण पाणी वापरलं आणि ह्याच्यानंतर सुद्धा ह्याच्या पुढचे जे प्रकार येणार आहेत त्याची रिसायकलिंग सुद्धा आहे. रिसायकल पुनर्वापर
युरोपमध्ये एखाद्या इमारतीला पाणी दिल्यानंतर ते 7 वेळा पुनर्वापर केला जातं, त्याच्याशिवाय ते टाकलं जात नाही. बरं, एवढा तिथे कायदा स्ट्रिक्ट आहे, म्हणून तिथे युरोपमध्ये बियर आणि कोकोला स्वस्त मिळतो पाण्यापेक्षा. नक्की. आपल्याला प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न आलेला आहे, आपण तो आधी जाणून घेऊया. हिंगोलीवरून बोलतायत आपण, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हा नमस्कार. हा बोला. हा नमस्कार मॅडम. हा. आम्ही आता ग्रामीण भागामध्ये कसं आहे, आता मी हिंगोलीमध्ये आहे जिल्ह्यावरून. तर ग्रामीण भागामध्ये कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नसते. लोकांकडे आर्थिक पण तेवढं नसतं, लोकांकडे पैसा जास्त नसतो. तर त्यांनी कशा पद्धतीने पाणी अडवायचं आणि गव्हर्नमेंटची त्यांना काय मदत असते का, किंवा बाबा एखादी त्याने कुणा संस्थेमार्फत जर एखादा हा प्रोजेक्ट चालवायचा असेल तर आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना काय मदत करू शकते? नक्की आपण जाणून घेऊया. करायची असेल नक्की आपण जाणून घेऊया. तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. त्यांचा प्रश्न निश्चितच महत्वाचा आहे. मुळात ग्रामीण भागामध्ये हे रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करायचं, आपण हा मुद्दा एक जाणून घेणार आहोत, याबद्दल माहिती. त्याचप्रमाणे शासकीय स्तरावर याच्यासाठी काय मदत मिळते का, याबद्दलही जाणून घ्यायचं आहे. मात्र मॉन्सून मित्र या कार्यक्रमामध्ये इथं आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. मॉन्सून मित्र या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण इथं जाणून घेतो आहोत रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल, आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आर्किटेक्ट आणि पर्यावरण तज्ञ नंदन मुनगेकर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी हिंगोलीवरून आपले एक प्रेक्षक होते मनमत, त्यांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला होता की ग्रामीण भागामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं केलं जातं, मुळात काय कसा खर्च येतो, त्याचप्रमाणे सरकारी पातळीवरून काही मदत दिली जाते का? मला वाटतं मनमत साहेबांनी एका प्रश्नात अनेक प्रश्न उपस्थित केले आणि अतिशय चांगला प्रश्न आहे हा. कारण आपला 70% भाग लोकवस्ती ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागामध्ये डोंगर, दऱ्या, खोऱ्या हे सगळ्याच प्रकारचा भाग येतो. तर या पहिले ते डोंगर असतात. आता डोंगर म्हटलं की पहिला ते डोंगराचे ते उतार असतात, त्या उतारावरती कंटूर बंडिंग म्हणजे जसे उतार असतात त्याच्यावरती अगदी याचे नांगराने चर पाडून त्या चरीमध्ये ते याच्यात मालवणमध्ये कोकणामध्ये म्हण आहे, धावतं पाणी चालतं करा, चालतं पाणी बसतं करा, बसतं पाणी निसतं करा, हे त्याची फळं का. म्हणजे काय, हे पाणी जे डोंगरावर घसत घरंगळीत येतं आणि सरळ हळूहळू नदीला नदीकडे समुद्रात जातं. हार्वेस्टिंग करणं म्हणजे काय, तर पहिल्यांदा हे पाणी थांबवणं, म्हणजे त्या स्लोपवरती पडणारं पाणी आपण ते चर पाडतो, चरामध्ये थांबवणं. चर म्हणजे कंटूर इंग्रजीमध्ये म्हणलं जातं, म्हणजे स्लोपला समांतर असे हे खड्डे पाडणं. त्या चरामध्ये पाणी साठवलं जातं. त्या चराच्या भिंतीवरती झाडं लावली जातात की त्याची मुळं ही आधी चराची ती माती आहे ती ढासून नेमून ठेवतात. नंतर हे पाणी ती मुळं जमिनीमध्ये रोवल्यानंतर त्याच्यामुळे त्याचं बाष्पीभवन सुद्धा होत नाही आणि त्याची त्या भिंतीची ताकद सुद्धा वाढते. हे पाणी चरांमध्ये साठवलं गेलं. त्याच्यानंतर ते नाले असतात, नाल्याला सुद्धा नाला बंडिंग करता येतं, म्हणजे छोटे छोटे नाले थांबवणं. नाल्याचा मोठा नाला होतो, मोठ्या नाल्याला वसंत बंधारे किंवा आपले पोतं टाकून ते बंधारे, त्याऐवजी कुठेही पाणी थांबवणं, धावतं पाणी चालतं करायचं, चालतं पाणी बसतं करायचं, म्हणजे थोडं स्लो झालं तर त्याला मोठ्या बंधाराने थांबवणं आणि बसतं पाणी निसतं करायचं, म्हणजे पुढे मोठे मोठे बंधारे करून ते पाणी जमिनीत जे पाणी पावसाचं निघून जातं समुद्राला ते जिथे आहे तिथे थांबवणं. जितके वरती तुम्ही थांबवलं तर गावाचं पाणी थोडं खालती वाढतं. बरं. हा, आणि आपण आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये पृथ्वीला ही आपली आई आहे, तिचा श्लोक आहे, समुद्र वसुंधरा देवी पर्वत असताना म्हणले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श समसुभे. पर्वताला स्तनाची दिली आहे. जशी आई आपल्या मुलाला वाढवते तसं ही पृथ्वी आई आपले हे पर्वत आहेत, त्या पर्वतामध्ये पाणी साठवून ठेवते आणि ते आपल्याला देते. आणि तर तेच कंटूर, नदी, नाले, मग धरण ह्यालाच ती मदत करत असते ना. त्यामुळे हे पाणी अशा प्रकारे थांबवता येतं. गावाच्या विहिरी असतात, आधी तरी बोरवेलचा असा प्रश्न विचारला होता. बोरवेलच्या बाजूला आता बोरवेल म्हणजे काय, जमिनीला एक छिद्र पाडलं जातं आणि ते जमिनीमध्ये कॅव्हन ते पोकळी असते, तिथलं पाणी ते शोषलं जातं. आपण काय करतो, नुसतं भोग पाडतो, त्यातलं पाणी शोषून घेतो, म्हणजे आईच्या अंगातलं आपण रक्त शोषून घेतो. पण मग आईला काय द्यायचं, तर ह्या आईला पाणी दिलं पाहिजे. मग पाणी कसं देणार, तर त्या बोरवेलच्या तोंडाशी एक रिंग वेल करणं. आणि हे पाणी आता रिंग वेल तर त्याला वाटतं प्रेशर वेल सुद्धा म्हणतात. आपण इंजेक्शन देताना डॉक्टर काय करतात, सिरिंज मध्ये औषध घेतात, आपली सुई टोचली जाते आणि पाडून दट्ट्या दाबतात, म्हणजे काय त्याच्यावरती मेकॅनिकल प्रेशर इंड्यूस करतात. तर हे त्या बोरवेलच्या मुखावरती प्रेशर वेल करून त्यात पाणी ठेवलं जातं. 1 लिटर पाण्याचं वजन असतं 1 किलो. एवढ्या सगळ्या पाण्याचा साठ्याचा दाब त्याच्यावरती गेल्यानंतर ते पाणी मुरायला लागतं आणि हळूहळू पाणी जमिनीत मुरतं आणि त्याचा एक कोन तयार होतो, त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात हायड्रोलिक कोन. आणि ह्या कोन मध्ये म्हणजे
ही निसर्ग निर्मित पाण्याची टाकी, जेवढी बोरवेल खोल तेवढा मोठा तिचा व्यास, बरोबर. ही पाण्याची टाकी म्हणजे हे बोरवेल. आणि त्या मोठ्या वेल्स असतात, मोठ्या वेल्सच्या बदला चर करून ते बाजूने नाला असेल तर ते नाला त्याच्यामध्ये त्या चरामध्ये सोडतात आणि हे त्याच्यामध्ये असले त्या चरामध्ये भुकं पाडून किंवा छोटे बोर्स करून हे पाणी मुरवतात. आणि लक्षात ठेवा, कधीच विहीर ओव्हरफ्लो होत नाही. तुम्ही पाणी सोडणार ते त्याच्यात जाणार आहे, ते पाणी फुकट जात आहे ना, ते त्या ह्याच्यामध्ये मुरवा. आणि त्या मुरवल्यामुळे काय होतं, ते पाण्याचा दाब तयार होतो आणि पावसाळ्यानंतर तुम्हाला हे पाण्याची वॉटर टेबल वाढतात. जमिनीमध्ये पाण्याचा त्याची वॉटर टेबल वाढल्यानंतर ते पाणी आपल्याला नंतर उपलब्ध होऊ शकतं. फारच छान मार्गदर्शन करता आहात तुम्ही. आपल्याला प्रेक्षकांचा आणखीन एक प्रश्न येतोय. मलकापूरवरून रवी बोलताय, त्यांचा काय प्रश्न येतो ऐकूया. नमस्कार रवी, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, हा बोला रवी. मॅडम नमस्ते. मॅडम रवी, तुमचा आवाज कमी करा आणि न थांबता प्रश्न विचारा. रवी, हा मॅडम, प्रश्न विचारायचा होता. हा बोला. मी ग्रामीण भागात आहे, त्यासाठी ग्रामीण भागातलं पूर्ण जे पाणी आहे पावसाळ्यात सांडपाणीच्या गावाच्या एका कडेला जमा केलं तर ते पाणी कुठल्या वापरासाठी आपण वापरू शकतो? आपण जाणून घेऊया. सांडपाणी, त्याचप्रमाणे हे जे सगळं पाणी आहे ते नेमकं कोणत्या ह्याच्यासाठी वापरासाठी आपण वापरू शकतो असा त्यांचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न सांडपाणी. सांडपाणी म्हणजे कशाचं? बरोबर. म्हणजे नदी नाले जे स्वच्छ पाणी असतात ना, त्याचं सांडपाण्याचं नक्कीच हार्वेस्टिंग करता आपण करत नाही. कारण सांडपाणी तर मी तर म्हणजे सांडपाणी आहे हे सांडपाण्यामधला म्हणजे त्याचे आधी शुद्धीकरणच करायला पाहिजे. नक्की त्याचं शुद्धीकरण आधी करायला शुद्धीकरण करायला पाहिजे. आणि शुद्धीकरण केल्यानंतर, कारण आजकाल काय होतं आहे बघा, अगदी गंगेत तुम्ही बघितलं तर सांडपाण्यामुळे एवढी गंगा पवित्र झालेली आहे. आपल्या मुंबईचा समुद्र हा सुद्धा सांडपाण्याने अशुद्ध झालेला आहे. आता गणपती येतोय, मी तर म्हणतो आपण आपल्या देवाला ज्या सांडपाण्यातच बोलवतो असं मला वाटतं. म्हणजे तो गणपती आशीर्वाद देईन की नाही मला माहित नाही. तर हे सांडपाणी हा शब्द त्यांनी वापरलाय. सांडपाणी कधीही हार्वेस्टिंगला वापरू नये. नक्कीच त्याचं शुद्धीकरण करून तो इतर जमिनी आणि नदीत तर नदी नाल्यात अजिबात सोडू नये. कारण ते नदी नाले पुढे कुठेतरी जाऊन कुठच्या गावाला पाणी मिळत असतं. सांडपाण्याचा पुनर्वापर करता येणार नाही. नक्कीच आपल्याला ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची. रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात आपल्याला मुख्यतः बोलायचं आहे आणि ती चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. मात्र इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. मॉन्सून मित्र या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण चर्चा करतो आहोत, जाणून घेतो आहोत रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आर्किटेक्ट आणि पर्यावरण तज्ञ नंदन मुणकेकर. नंदन सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक चर्चा करत होतो. मुळात हे जो रेन हार्वेस्टिंग आहे त्यासाठी काही कायदा अस्तित्वात आहे का आणि मुळात सरकारी पातळीवरून याच्यासाठी काही मदत मिळू शकते का? हो, 19 फेब्रुवारी 2002 साली या संदर्भात कायदा आला आणि ABCD ग्रेड अर्बन अग्लोमरेशन्स आहेत त्यांना हा कंपल्सरी केला गेला या चारही प्रकारच्या क्षेत्रांमध्ये. आणि हा मुंबई महानगरपालिकेने सुद्धा राबवला आहे, अतिशय चांगल्या रीतीने राबवलेला आहे. बाहेरच्या ठिकाणी औरंगाबाद वगैरे इथे सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने राबवलेला आहे. आणि दुसऱ्या शहरात म्हणजे मद्रास शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने हा राबवलेला आहे. आणि ह्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की छतावरचं पाणी कसं करायचं जमिनीमध्ये पर्याय करणारा आहे अशा प्रकारे त्याच्या संपूर्ण तांत्रिक त्याच्याबद्दल रूपरेषा दिलेली आहे. आता हे केल्यानंतर ह्यासाठी जो खर्च येतो त्या संदर्भात अनुदान अगदी नगरपालिकेने सुद्धा याच्या संदर्भात विचार केलेला आहे. आणि जो आपल्याला आपण टॅक्स भरतो त्या टॅक्स मध्ये काही प्रमाणात सवलत देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि याच्या संदर्भात नवीन कायदा येईलच. देश पातळीवर सुद्धा अशा अनुदान देणं हा त्यांनी मान्य केलेलं आहे आणि लवकरच हे प्रचलित होतील. बरं, एक खर्चाचा मुद्दा आता आपण बोलता बोलता काढलात की नेमका किती खर्च येऊ शकतो रेन वॉटर हार्वेस्टिंग जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या घरापुरतं करायचं असेल किंवा अशी काही त्याची इच्छा असेल तर त्याला नेमका किती खर्च होईल याविषयी आम्हाला सांगा. आता बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो खर्च येतो हे छतापासून किंवा जमिनीत पडल्यानंतर पाणी ते वहन करण्यासाठी. आता एरवी आपण ते पाणी रस्त्यावरती किंवा त्याच्या स्टॉमवॉटर ड्रेनमध्ये जाण्यासाठी ते चॅनल करावं लागतं, त्यासाठी येतो तो खर्च येतोच. त्यामुळे अशा रीतीने याची जागा निवडावी की सगळ्यात जास्त पाणी प्लॉटचं कुठच्या बाजूला येते, म्हणजे त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था करायला लागणार नाही. आणि ज्या ठिकाणी तो शेवट अगदी कमीत कमी उतार असेल त्याच्या आजूबाजूला ही हार्वेस्टिंगसाठी लागणारी चांगली जागा आहे का, जिओलॉजिकली सुटेबल अशी जागा आहे का. आता तो वाहनाचा खर्च कमी आला की जो बाकीचा खर्च झाला. आता बघा, वाळूसारख्या जमिनी असतील अगदी मुंबईमध्ये गोखले रोडच्या पश्चिमेला म्हणजे समुद्राच्या जवळ तिथे वालुकामय प्रदेश आहे. त्या वालुकामय प्रदेशामध्ये करायच्या विहिरी
या रिंग वेल्स या प्रकारात मोडतात. बरं. म्हणजे इथे वाळूची जागा असते. ह्या विहिरी जास्तीत जास्त 18 ते 20 फूट खोलीच्या असतात, कारण त्याच्यामध्ये समुद्राची माती लागते. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही जाऊ शकत नाही. त्या रिंग वेल, ह्या रिंगचा वेल जास्तीत जास्त 40-45 हजार रुपये येतो. वनाचा खर्च मी तुम्हाला सांगितला, आणि काढण्यासाठी पंप अपेक्षित असेल तर त्याचा 20-25 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे जास्तीत जास्त ह्या प्रकारला 1 लाखाच्या आधी खर्च येतो. बोरवेल आली तर बोरवेलचा खर्च साधारणतः इतर ठिकाणी जशी कडक जमिनीसाठी ते 100 रुपये रनिंग फूट. मुंबईमध्ये साधारणतः 250 फुटाच्या बोरवेल अपेक्षित असतात, तर 25,000 रुपये. 25 आणि हा बाकीचा खर्च. त्यामुळे साधारणतः 2 ते 2.5 लाखामध्ये हा खर्च अपेक्षित आहे. एखाद्या बंगलेवाल्याला पुढच्या गरजा अगदी छोट्या छोट्या 1 लाखापासून 2.5 लाखापर्यंत हा खर्च होऊ शकतो. आणि टाकीचा जो खर्च आहे, टाकी सुद्धा 12 रुपये पर लिटर. म्हणजे किती, आता बघा जर का 100 फुटाची टेरेस असेल तर पाऊस किती पडतो मुंबईमध्ये? 2300 मिलीमीटर. पाऊस किती दिवस पडतो? 80 दिवस पडतो. भागिले 80 केलं की एका दिवसाचं प्रमाण होतं. म्हणजे किती होतं? 27.80 असं मिलीमीटर आहे. म्हणजे ते क्षेत्रफळ, त्याच्या गुणोत्तराने जे पाणी येतं त्याच्यासाठी लागणारी टाकी. ओके, म्हणजे टाक्याचा आकार आपल्याला कळतो. एका टाकीला 12 रुपये पर लिटर. खर्चाचा तर एक अंदाज येतो आहे, पण त्याचबरोबर एक आणखीन छोटा प्रश्न विचारावासा वाटतो. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली, पण एक छोटासा प्रश्न असा विचारायचा की देखभाल आणि दुरुस्ती सुद्धा करावी लागते का? खरं म्हणजे देखभाल शून्य. फक्त तुमची ती पंप असेल, पंपाचा मोटर असते, तर पंपाच्या मोटरसाठी आता कुठचाही वापरणारा फिरणारा भाग झिजतो, त्याच्यामुळे त्याच्या इलेक्ट्रिकल पार्ट असतो तर तो साधारणतः 5 ते 7 वर्षांनी करावाच लागतो कुठच्या यंत्रामध्ये. बाकी ह्या याच्यामध्ये मेंटेनन्स नाहीच. परंतु मेंटेनन्स असं की ह्या प्रकार आपण केल्यानंतर आजूबाजूला ड्रेनेजच्या लाईन्स आहेत का, त्या स्वच्छ आहेत की नाही, एक तर त्या लांब असाव्यात. आधी चेंबर असतील ते चेंबर आरसीसी असावेत. म्हणजे हा होऊ नये काय खराब, पण हे लांब असावेत आणि हे त्यामुळे बाकीचा मेंटेनन्स नाहीच. बरं, नक्कीच. म्हणजे एक थोडक्यात एक फार खर्च नाही, पण त्याचबरोबर देखभालीचाही तितका खर्च नाही, फक्त काही काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आलेली आहे, पण सर तुम्ही इथं आला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मॉन्सून मित्र या कार्यक्रमामध्ये आज आपण इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.